नमस्कार सगळ्यांना. ॲट द रेट स्टडी नॉर्म्स या चॅनलवरती आपलं परत एकदा हार्दिक स्वागत आहे. तर आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं, की MBAच्या जे तुम्ही OJT इंटर्नशिप करतात, प्रोजेक्ट करतात, त्याच्यावरती काम करतात. तर त्याच्यावर तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचा असतो. तो प्रोजेक्ट कसा बनवायचा, कोणकोणते फायनान्स स्पेशलायझेशनचे सब्जेक्ट आहे, टॉपिक आहे, ते मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले होते. तर आपण आता या व्हिडिओमध्ये जे मार्केटिंगचे सब्जेक्ट आहे, ते वन बाय वन करून बघणार आहे. तो वेळ न घालवता आपण व्हिडिओला चालू करूया. व्हिडिओ चालू करण्यासाठी सगळ्याला एक विनंती आहे, की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. त्या टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हा. ओके. तर आपण बघू शकता. आता हे काय आहे, की तुम्ही माझ्या ₹51 का द्यायचे? तर कसं आहे, हे सगळ्यांना फ्रीमध्ये कोणती पण गोष्ट दिल्यावर किंमत राहत नाही. बरोबर? तर त्यामुळे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करा. तिथं माझा यू-पी-आय आयडी किंवा आपण यू-पी-आय आयडी याच्यावरती ₹51 पे करा आणि स्क्रीनशॉट शेअर करा. तर मी तुम्हाला प्रीमियम ग्रुपला ॲड करण्यात येईल. प्रीमियम ग्रुपला बेनिफिट काय आहे, की तुम्हाला हे सगळे जे व्हिडिओ आहे, याचे सगळे PDF भेटणार आहे. प्लस प्रोजेक्ट तिथं भेटणार आहे, की तुम्ही कसं प्रोजेक्ट बनवलं पाहिजे. प्लस गाईडन्स भेटणार आहे आणि अदर म्हणजे जेवढे तुमचे सब्जेक्ट आहेत त्याचे पण नोट्स बिट्स इम्पोर्टंट क्वेश्चन सगळे भेटणार. तर त्यामुळं आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन व्हा. काही अडचण नाहीये. ओके. तर व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला आपण चालू करूया. आता काय आहे, की मी तुम्हाला बेसिक गोष्ट सांगतो कसं काय असतं. आता मार्केटिंग आहे. मार्केटिंगमध्ये बरेच पोरं काय करतात, एक तर सेलचं काम करतात, बरोबर? सेलचं करतात किंवा मग सेलचं केलं, नाहीतर मग नंतर काय करतात, सेलचं करतात किंवा मग एखाद्या कंपनीत डिजिटल मार्केटिंगचं करतात किंवा काय म्हणतात, की CRM सॉफ्टवेअर असतं, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट त्याच्यावरती काम करतात किंवा बरेच असे सॉफ्टवेअर आहे किंवा काय असं जे छोटे-मोठे कंपन्या असतात ते Google ॲडमधनं किंवा Facebookमधनं अशाने मार्केटिंग करून घेतात. मेटा मार्केटिंग म्हणतात त्याला. त्याच्यामधनं करून घेतात. तर अशानुसार कंपन्यांचं कसं असतं, की प्रत्येकजण आपल्या-आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या-आपल्या गरजेनुसार आपण इंटर्नशिप करत असतो, बरोबर? तर त्याच्यावरती तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचा असतो आणि ह्या प्रोजेक्टला कसं आहे थर्ड सेमिस्टरला युनिव्हर्सिटीमध्ये एस-व्ही-पी युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ह्या प्रोजेक्टला पास झाले तरच तुम्ही ओव्हरऑल पास आहे. नाहीतर तुम्ही पास नाही. तुमचा रिझल्ट हा फेलच येतो. तुम्ही पास झाले तरी ओव्हरऑल सब्जेक्ट क्लिअर केले तरी. म्हणून या सब्जेक्टला वेटेज कमी असलं तरी मार्क आणि इम्पोर्टंट खूप आहे. कारण याचे एक्सटर्नल वायवा होते आणि तुम्हाला टाईम टू टाईम तुमचे जे कॉलेजमध्ये टीचर आहे त्यांना एक्सप्लेन करायचं असतं. ओके. आता याच्यामध्ये कसं काय करायचं मी तुम्हाला बेसिक 4-5 गोष्टी सांगणार आहे. त्याच्यानंतर आपण जवळ-जवळ 40 प्लस याच्यामध्ये मी टॉपिक घेतलेले ते तुम्हाला वन बाय वन करून मी सगळे एक्सप्लेन करणार नाहीये. पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. पण तुम्हाला मी जे इम्पोर्टंट आहे, कसं काय केलं पाहिजे ते तुम्हाला सांगणार आहे. ओके. तर आता तर बघू शकता इथं पहिलंच टॉपिक काय आहे? स्टडी ऑन कन्झ्युमर बायिंग बिहेवियर. आता कन्झ्युमर बाय करतात तर तुम्हाला कसं आहे प्रत्येक युनिव्हर्सिटीने तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचा आहे. तर तुम्हाला गाईडलाईन्स दिलेले आहे. तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आता ही व्हिडिओ आज आली. याच्या व्हिडिओच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ती YouTubeवरती दिसेल, की OJTच्या आणि इंटर्नशिपचे काय गाईडलाईन्स आहे. आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी ती लिंक टाकून देणार आहे. तर काय गाईडलाईन्स आहेत त्याने तुम्ही कसा प्रोजेक्ट बनवला पाहिजे, तुम्ही किती जण डेटा कलेक्ट केला पाहिजे, काय तुम्हाला रिक्वायरमेंट आहे, तुम्ही जॉब सोडलं कंपनी तुम्हाला काय दिलं पाहिजे, काय नाही घेतलं पाहिजे, किंवा काही-काही कंपन्या देत नाही. तर ते ते सगळं आपले तुम्ही व्हिडिओ बघितले तर तुम्हाला काही टेन्शन येणार नाही. त्यामुळे आपले व्हिडिओ बघत जा. ओके. आता कस्टमर काय स्टडी ऑन कन्झ्युमर बायिंग बिहेवियर. आता तुम्ही मला सांगा, की तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करताय, बरोबर? ऑफिसमध्ये काम करत असलं तुम्हाला माहिती आहे का कन्झ्युमर बायिंग बिहेवियर काय असतं? की कन्झ्युमर कोण आहे? काय आहे? तर असं करायचं साधं सिंपल डायरेक्ट एक सर्व्हे करायचं, क्वेशनरी बनवायची आणि आपल्या कंपनीचं आणि दुसऱ्या कंपनीचं कंपॅरिझन करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही Nikeमध्ये काम करत असला, तर Nike आणि Adidasचं कंपॅरिझन करायचं, की कोणतं बेनिफिट आहे? तुम्ही कसं काय करता? हे असं तुम्हाला कंपॅरिझन करून दाखवायचं किंवा कन्झ्युमर बायिंग बिहेवियर म्हणजे तुमच्याकडे कंझ्युमर का येतात? का बाय करतात? हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. आणि त्याच्यानंतर सेकंड नंबरला त्यांनी दिले स्टडी ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन. आता ह्यात हा तर मेन इम्पोर्टंट आहे. मार्केटिंगच्या स्टुडंटला सगळ्यात मोठं हे माहीतच पाहिजे, की कस्टमर म्हणजे जे काम करतं मार्केटिंगचे त्यांचं एकच असतं, की कस्टमर आपल्याकडलं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे. ओके. तर ते कसं करायचं? काय करायचं? हे तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर इथं दिलेलं इम्पॅक्ट ऑफ डिजिटल मार्केटिंग ऑन कन्झ्युमर बायिंग बिहेवियर. आता मी तुम्हाला आत्ता सांगितलं तुम्ही डिजिटल मार्केटिंग करता. तर त्याच्यावरनं कन्झ्युमर बायिंग बिहेवियरवरती काय फरक पडला?
हं, ते फायद्याचं आहे कंपन्यांना का तोट्याचं आहे? का कंपन्यांना जास्त लॉस होतो? का Metaचे जास्त चार्जेस असतात? किती काय असतं? हे पण करू शकता तुम्ही किंवा याच्यावर पण प्रोजेक्ट बनवू शकता, की आम्ही Metaवरनं ॲड करतो. तर Facebookचे वेगळे चार्जेस असतात, Instagramचे असतात आणि काय म्हणतात, की अं, अजून एक काय राहिलं Instagram, Facebook मी आठवल्यावर सांगतो. असे 3 असतात. हा WhatsApp म्हणा किंवा अजून अजून जे बाकीचे सोशल मीडियाचे ॲप आहेत त्याच्यावरनं. तुम्ही कोणत्या पण 2 याचं दाखवू शकता, की आम्ही Facebook आणि Instagramवरनं मार्केटिंग करतो. तर आमच्याकडे एवढे स्टुडंट येतात किंवा एवढ्या इन्क्वायरी येतात Facebookवरनं, एवढ्या इन्क्वायरी येतात Instaवरनं. तर आम्हाला बेनिफिट कशामधनं होतो, हे तुम्ही सगळं दाखवू शकता. त्याच्यानंतर बघू शकता आता खाली तुम्ही अजून दिलेले आता तुमचं ब्रँड अवेअरनेस. आता तुमचा ब्रँड अवेअरनेस कसा आहे? कन्झ्युमरच्या माइंडमध्ये तुम्ही जे मार्केटिंग स्टुडंट आहेत त्यांनी सेकंड आणि फर्स्ट सेमिस्टरला पण शिकलेले आहे, की कस्टमरच्या माइंडमध्ये तुमचा माइंड अवेअरनेस कसा आहे? सॉरी हा ब्रँड ब्रँड अवेअरनेस कसा आहे हे माहिती पाहिजे. नंतर इम्पॅक्ट काय होतं? तुम्ही ॲडव्हर्टायझिंग केली तुम्ही ॲडव्हर्टायझिंग केली बरोबर. ॲडव्हर्टायझिंग केल्यानंतर इम्पॅक्ट काय होतं? कस्टमर तुमच्याकडे येतात, नाही येत, काय होतं? हे तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर मी तुम्हाला आधीच सांगितलं व्हिडिओ चालवायचा हा टॉपिक आहे, की स्टडी ऑन कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट CRM म्हणजे काय? तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करू शकता. नंतर त्याच्या खाली दिलेलं आहे बघा, की इम्पॅक्ट ऑफ ऑनलाईन काय रिव्ह्यू ऑन पर्चेस डिसिजन. आता ऑनलाईन आता बरेच क्विक कॉमर्स आले. क्विक कॉमर्सचं तुम्ही तुमच्या मार्केटिंगमध्ये कंपॅरिझन करू शकता, की Zepto वर्सेस LinkedIn, की कशावरनं तुम्ही जास्त मागवता, का मागवता, त्याच्यामध्ये काय रिझन आहे, याची तुम्ही क्वेशनेअर बनवून तुम्ही त्याचं एनालिसिस करून 100, 120 जणांचं रिस्पॉन्स कलेक्ट करून तुम्ही त्याच्यावरती प्रोजेक्ट बनवू शकता. हे पण एक काय म्हणतात, की प्रोजेक्टचं टॉपिक आहे. आता त्याच्यानंतर इथं आहे बघा लास्टला काय इम्पॅक्ट ऑफ इन्फ्लुएन्सर मार्केटिंग अँड ऑन ब्रँड अवेअरनेस. आता जे छोटे-मोठे ब्रँड असतात किंवा जे मोठे ब्रँड असतात ते काय करतात इन्फ्लुएन्सर असतात. त्या इन्फ्लुएन्सरला बोलवतात, त्याला एखादा टी-शर्ट दिला किंवा काही पण दिलं, त्याच्याकडून ब्रँड मार्केटिंग करून घेतात. त्याच्यामध्ये ब्रँड अवेअरनेस किती हे जो व्हिडिओ बनवतो त्याला माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी पाहिजे. तेव्हा तुमचं काय म्हणतात, की मार्केटिंग किंवा हे प्रमोशन किंवा काय म्हणतात सेल्स वाढणार आहे. त्याच्यानंतर इथे दिले बघा स्टडी ऑफ सेल्स प्रमोशन स्ट्रॅटेजी. कोणकोणते तुम्ही सेल्स प्रमोशन करता आणि प्रमोशन हां, सेल्स स्ट्रॅटेजी कोणकोणते तुम्ही त्याने तुमचं सेल्स वाढतं. नंतर तुम्ही बरेच जण काय म्हणतात मेल मार्केटिंग करतात. हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर कंटेंट क्रिएशन करून ते मार्केटिंग करतात. हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. आता बघू शकता इथं की वेगवेगळे पॉइंट आले. आता मी सगळे एक्सप्लेन करत बसलो तर व्हिडिओ लांब होणार आहे. तुम्हाला परत तुम्ही इग्नोर करणार आणि त्याच्यामध्ये तुम्ही फास्ट करणार त्यामध्ये लॉस तुमचा होणार आहे. ओके. नंतर तुम्ही असं असं एखादा टॉपिक घेऊ शकता, की डिजिटल मार्केटिंग केल्यावर हा बेनिफिट होतो आणि ऑफलाईन मार्केटिंग केल्यावर हा बेनिफिट होतो. कंपॅरिझन तुम्ही तुमच्याच कंपनीचं कंपॅरिझन करू शकता. असे खूप टॉपिक आहे बघू शकता याच्यामध्ये मी दिलेले आहे. आता इथे बघा हा दिलाय, की स्टडी ऑन ई-कॉमर्स मार्केटिंग स्ट्रॅटेजी. आता ई-कॉमर्स तुम्हाला आत्ता सांगितलं मी. ई-कॉमर्समध्ये येतं की बिंगडिन येतं किंवा आता Flipkartने चालू केलं, Amazonने चालू केले ई-कॉमर्स. तर त्याच्यामुळे तुम्ही कशी मार्केटिंग करता की लोकांपर्यंत कसं पोहोचवता हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर अजून पुढे दिलेलं आहे बघा की कंपॅरेटिव्ह मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी तुमची असते. नंतर रूरल मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी असते. नंतर काय प्रमोशन काय प्रमोशन, ऑफर, सेल्स तर म्हणजे थोडक्यात काय आहे, की आता हे सगळे टॉपिक आहे. मी मी सगळं सांगायला काय मी सगळं एक्सप्लेन करू शकतो. पण आपलं जे इम्पोर्टंट आहे, ते तुम्हाला सांगितलं तुम्ही प्रोजेक्ट बरोबर बनवू शकता आणि सगळं तुमचं बरोबर होऊ शकतं. ओके. तर त्यासाठी तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये मी एवढं सांगितलंय. मेन म्हणजे तुम्ही कशामध्ये काम करता त्याच्यावर प्रोजेक्ट बनवा. म्हणजे तुम्हाला जे एक्स्टर्नल येतात त्यांनी क्वेशन विचारले तरी काही अडचण येणार नाहीये. आता याच्यामध्ये तुम्ही बघून घेतलं असेल मी मी एवढ्या वेळ सांगितलं व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढून घ्या. आता हे लास्टला दिलेले आहे. तर तुम्ही याच्यावर पण बनवू शकता, की आमची तुम्हाला 4 पीज आणि 7 पीज आहे बरोबर. मार्केटिंगचे 4 पीज आणि 7 पीज आहे. हे तर तुम्हाला माहिती आहे. तुम्ही त्याच्यावर प्रोजेक्ट बनवू शकता, की हां, हे 4 इम्पोर्टंट पीज आहे. तर त्याच्यामध्ये आमची कंपनी असं-असं हे पीच वापरतं आणि त्याच्यावरती काय मार्केटिंग करून आम्ही असं-असं सेल्स करतो, पर्चेस करतो. कोणकोणते मेन 4 पीज आहे हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.
ओके. नंतर बघा मी इथं दिलेलं आहे, की इथं दिलेलं आहे, की स्टडी ऑन टू ब्रँड मार्केटिंग स्ट्रॅटेजी कंपॅरिझन तुम्ही करू शकता. असं खूप काही आहे, की त्याच्यामध्ये तुम्ही सॉरी त्याच्यामुळे तुम्ही प्रोजेक्ट बनवू शकता. आणि कोणाला काही क्वेरी असतील तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे Telegramची. तिथे जॉइन व्हा. मी सगळ्यांच्या क्वेरी सॉल्व्ह करतो आणि प्रॉब्लेम मस्त सगळ्यांना आन्सर देतो. आणि मी परत सांगतो, आपल्या प्रीमियम Telegram चॅनलला जॉइन व्हा. नॉमिनल फी एकदा चहा प्यायला गेल्यावर तेवढे पैसे तर जातात. त्यामुळे काही कारण नाही. डिस्क्रिप्शनमध्ये Telegramची लिंक आहे. Telegramला जॉइन व्हा. आपण आता ही व्हिडिओ इथेच थांबवूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून एचआरचे, बी-एचे इम्पोर्टंट क्वेश्चन सांगणार आहे. तो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद सगळ्यांना.